मध्य पूर्वेतील वाढत्या इराण, इस्रायल, अमेरिका तणावाचे पडसाद आता देशांतर्गत पातळीवरही उमटताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर आज माकपच्या वतीने जिल्हा परिषद पूनमगेट येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांच्या पुतळ्याची जाळपोळ केली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. आंदोलनकर्त्यांनी मध्य पूर्वेतील कारवायांचा निषेध व्यक्त करत घोषणाबाजी केली. त्यांच्या मते इराण विरोधातील लष्करी आणि राजकीय भूमिका या जागतिक शांततेसाठी धोकादायक ठरत असून त्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. दरम्यान या प्रकारावर काही हिंदू संघटनांनी तीव्र आक्षेप नोंदवला. आपल्या सर्वांना कल्पना आहे 28 फेब्रुवारी रोजी इराण राज्य देशावरती इस्रायल आणि अमेरिकेसारख्या देशांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये निष्पाप विद्यार्थी त्या देशातले नागरिक जनजीवन आणि त्या देशातलं व्यापार ठप्प झालं. ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे. म्हणून आपलं मित्र राष्ट्र असणाऱ्या इराण देशाला आपण समर्थन देण्याऐवजी आपल्या भारत सरकारने मोदी सरकारने इस्रायलला समर्थन दिलेलं आहे. त्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन यांच्या पुतळ्याचं दहन केलं. हे दहन करत असताना भाजप सरकार त्यांच्या सगळ्या बगलबच्चे आणि संघटना RSS असेल, त्याच्यानंतर ही विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल किंवा इतर हिंदू संघटना असतील त्या लोकांना या ठिकाणी बोलावलं, आमच्यावरती उधळून लावण्याचा प्रयत्न केला. आम्ही सुद्धा त्यांना उत्तर देऊन त्यांना या ठिकाणी हाकलून लावून आमचा निषेधाचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी केलेला आहे. आम्हाला सरकारला म्हणायचं आहे आपल्याला आंतरराष्ट्रीय करार आवादी ठेवायचे आहेत. तुम्ही इस्रायलला नाही तर इराणला पाठिंबा दिला पाहिजे. तो आपला एकेकाळचा आपला मित्र राष्ट्र होता याची तुम्ही जाणीव ठेवली पाहिजे. काय आज संपूर्ण जगामध्ये मुस्लिमांचं पवित्र रोजा रोज चालू आहे. असं असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानू ज्या पद्धतीनं इराकला संपवलं त्याच पद्धतीनं इराणला संपवण्याचा प्रयत्न चालू आहे. मला अनेक वेदना होत आहेत. युद्धामध्ये नीती असते. त्या इराणच्या शाळेमध्ये शाळेच्या मुलावर बंबारी करून 160 विद्यार्थी मृत्युमुखी पडले. त्यांचं सामुदायिक दफनाच्या वेळेला जग गैवरून गेलेला आहे. अमेरिकेमधले 2/3 जनता म्हणते ट्रम्प हा युद्धखोर आहे. केवळ इराण मध्ये तेलाचे साठे, खनिज संपत्ती याच्यावर ताबा मिळवण्याकरता जगामध्ये त्यांची दादागिरी चालू आहे. त्या दादागिरीला अल खोमेनी यांनी सांगितलं तुमच्या दादागिरी पुढे मी माझ्या देशाला मी गाण ठेवणार नाही. त्यांच्या गुप्तचर यंत्रणेने त्याला सांगितलं तुमचा जीव धोक्यात आहे, तुमच्या कुटुंबियाचा जीव धोक्यात आहे, तुम्हाला सुरक्षित स्थळी आम्ही घेऊन जाणार आहोत.
त्यावेळेला शहादत झालेले खोमेनी याने म्हणलं 9 कोटी इराणीला जोपर्यंत त्यांना संरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी असं राहणार नाही. त्यांनी मरण पत्करलं, पण ट्रम्प पुढे शरणागती पत्करलं नाही. ट्रम्प हा संपूर्ण जगाला युद्धाच्या खाईमध्ये लोटणारा आहे. म्हणून भारतातल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने, डाव्या पक्षाने जाहीर केलं, जी ताकद असेल त्या ताकदीनं ट्रम्पचा निषेध करा, नेत्यानूचा निषेध करा आणि लोकाला सांगा आम्हाला युद्ध नको आहे, शांतता पाहिजे आम्हाला. युद्धाने कोणतेही प्रश्न मिटले नाही. आपल्याला कल्पना आहे, हिरोशिमा नागासाकी मध्ये 2 बॉम्ब पडले, संपूर्ण जपान उद्ध्वस्त झाला. तसं अणूच्या युद्धाच्या उंबरठ्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प घेऊन जाण्याचा विचार करू लागले. त्याचा निषेध करण्याकरता आम्ही आज शेकडो कार्यकर्ते मैदानात उतरलेला आहे. म्हणून शेवटपर्यंत अमेरिकन साम्राज्यवादाला विरोध करणं आणि देशाचं स्वातंत्र्य अबाधित राखणं हे CPMचं काम आहे. त्या कामाकरता वाटेल ते करायची आमची तयारी आहे. याकरता आजचे निदर्शन आहेत. सर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेकडे कसं बघता तुम्ही? आता पंतप्रधान त्या इस्रायलच्या दौऱ्यावरनं आल्याबरोबर अमेरिकेने हल्ले सुरू केले याचं काय अर्थ काढायचं? तरी पंतप्रधान मोदी साहेबाला आमची विनंती आहे, आखाती देशामध्ये 1 कोटी भारतीय आहेत, तर आता त्यांचं जीव धोक्यात आहे. म्हणून पंतप्रधानाला नम्र विनंती आमची, आपण हस्तक्षेप करा, जागतिक संघटनेबरोबर बोला आणि कोणत्याही परिस्थितीत ते युद्ध थांबवा अशी आमची अपील राहणार. सोलापुरात BJPनं या आंदोलनाला परवानगी देऊ नका असं एक निवेदन दिलंय पोलिसांना, तर काय सांगाल तुम्ही? तर जे घटनेला मानत नाहीत त्या लोकांच्या प्रतिक्रिया काय देणार? भारताची जी घटना आहे त्या घटनेप्रमाणे आज आम्ही मागितलेलं आहे. मला सांगा, आज गाझामध्ये 1 लाख महिलांना मारलं इस्रायल, लहान मुलाला मारलं, तिथल्या लोकाला 1 लाख लोकाला. कुठली मानवते आहे? आणि आम्हाला घटनेप्रमाणे अधिकार करू लागला. सर, तुम्ही आंदोलन करत असताना अमेरिकेचा आणि इस्रायलचा विरोध करत असताना आता विरोध झालेला आहे, तर काय सांगाल? असं आहे की अमेरिकन साम्राज्य प्रवृत्तीला पाठिंबा देणार, हुकुमशाहीला पाठिंबा देणार, मानवता विरोधी भूमिका घेणारे, गुंडगिरीला मदत करणारे. आज जगातला कोणत्याही माणसाला विचारा, गजामध्ये 1 लाख माणसाला मारलं इस्रायल. इराणमध्ये अमेरिकेने बॉम्ब घेतलं, शाळेचे विद्यार्थी मेले. कधी असं घडलं? तर या गोष्टीचा निषेध करण्याकरता आम्ही आला असताना बजरंग दल किंवा हिंदू संघटनांनी हे जे कृत्य केलं त्यांचा निषेध करतो. आणि अशा कृत्याला घाबरणारे माणसं आम्ही नाही आहे. वाटेल त्याला तोड देऊ आणि जनतेचं रक्षण करण्याकरता आम्ही लढ्याच्या मैदानात राहू. पुतळा सुद्धा धन या ठिकाणी जाय तो करण्यात आलेला आहे. ते उत्स्फूर्तपणे घडलेला आहे, तो पक्षाचा त्यात